अमरावती शहरातील एका कॉलनीत राहणाऱ्या महिलेच्या घरी एक महिला पोळ्या बनवून देण्याच्या कामाला होती। त्या पोळ्या लाटून देणाऱ्या महिलेची ओळख कॅम्प परिसरातील मोहन कॉलनीत झाली होती। त्यातच 2 दिवसापूर्वी फिर्यादी महिलेच्या पतीला डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। पतीसोबत दवाखान्यात असताना फिर्यादी महिलेच्या 7 आणि 5 वर्षीय बालिकेवर लक्ष कोण देणार असा प्रश्न निर्माण झाल्याने तिच्या घरी पोळ्या लाटणाऱ्या महिलेने दोन्ही मुलींना सायंकाळपर्यंत घरी ठेवण्याचे मान्य केले। या दरम्यान ती दोन्हीही मुलींना घरी नेऊन दुसऱ्या घरी पोळ्या लाटायला जात होती। पोळ्या लाटणाऱ्या महिलेला एक 13 वर्षीय मुलगा आणि 2 मुली घरी राहत असताना त्या लहान 2 मुलींवर लक्ष देत होते। याचवेळी सोमवारी दुपारी महिला पोळ्या लाटायला गेली असता तिच्या 13 वर्षीय बालकाने 7 वर्षीय मुलीला घरामागे नेऊन दुष्कृत्य केले। तक्रारकर्त्या महिला दवाखान्यातून घरी परत आल्यावर मुलीने सर्व प्रकार आईजवळ स्पष्ट केला। या घटनेची तक्रार महिलेने तत्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशनला दिली। पोलिसांनी चौकशी करून प्रकरणाचा तपास करण्यात आला। मंगळवारी बालकाला महिला बाल कल्याण अधिकाऱ्यासमोर हजर करून त्याला बाल सुरक्षा गृहात पाठविण्यात आले। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।